ही 13 कामे नेहमी लपूनच करा, कोणालाही सांगू नका. तुमचा चारचौघात कोणी अपमान करत असेल तर अजिबात खपवून घेऊ नका. त्याला सडेतोड उत्तर द्या. तुमची चूक झाली असेल तर मान्य करा आणि त्याबद्दल माफी मागा. परंतु चारचौघात अपमान होत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. तुम्ही नेहमी तुमच्या अपमानाचे रडगाणे गात बसाल तर उठसूट कोणी येईल आणि तुमचा अपमान करायला मागेपुढे पाहणार नाही. आपल्या अपमानाचा बदला अशा प्रकारे घ्या की अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा. यामुळे अपमान करणाऱ्याचे तोंड आपोआप बंद होईल. तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर अगदी शांततेत खरेदी करा. तुमच्याकडे 2 पैसे जास्त आले म्हणून गाजावाजा करत खरेदी करू नका, कारण आपल्या दुश्मनांना या गोष्टी बघवत नाही आणि आपल्या कामामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यामुळे तुमच्या सुखी संसारामध्ये अडचणी येण्याची शक्यता असते. कोणावर प्रेम करायचे असेल तर त्याला न सांगता करावे, कारण प्रेम हा व्यवहार नाही जो सांगून करायचा असतो. प्रेमाची भावना ही आपल्या मनाशी आणि हृदयाशी जोडलेली असते. त्यामुळे आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याला आपल्या भावना आपोआप कळतात. आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा. बाकीचे तर फक्त आपली वेळ वाया घालवतात. ज्या व्यक्तीला आपली किंमत नाही त्याच्यासाठी कधी वेळ वाया घालवू नका. जो वेळ वाया घालवतो तो जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही, हे कायमच लक्षात ठेवा. ही दुनिया इतकी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करायला मागेपुढे पाहत नाही. त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून समोरच्या व्यक्तीकडून आपले काम साध्य करून घ्यायचे. आपल्याला आपल्या हितचिंतक ओळखता आले पाहिजेत. खोटी स्तुती करणारे तर गल्लोगल्ली भेटतील, परंतु आपल्या भल्याचा विचार करणारे तुरळकच असतात. आपली मूल्यवान वेळ फक्त त्याच व्यक्तीला द्या जी तुमची हितचिंतक आहे. काही कारणामुळे तुमचे काही नुकसान झाले तर ते जगजाहीर करू नका. या स्वार्थी दुनियेमध्ये खूप कमी लोके असे असतात ज्यांना दुसऱ्याचे नुकसान बघून दुःख होत असेल. दुसऱ्याचे नुकसान बघून आनंदी होणारे लोक तुम्हाला जागोजागी भेटतील. असे लोक तुम्हाला धीर द्यायचा सोडून जखमेवर मीठ चोळायचे काम पार पाडतात, कारण त्यांना लोकांसाठी चांगले विचार करणे जमत नसते. तुमच्या घरातील सुखदुःखाच्या गोष्टी लोकांसोबत शक्यतो शेअर करू नका. तुम्ही जर घरातील बारीक सारीक सर्व गोष्टी लोकांना सांगितल्या तर त्याचा पश्चाताप तुम्हालाच करावा लागणार आहे. काही लोक अशाच गोष्टींची वाट बघत असतात. रामायणातील गोष्ट तुम्हाला माहीत असेलच. रावणाचा वध करणे श्रीरामांसाठी अशक्य गोष्ट होती, मात्र विभीषणामुळे रावणाचा वध करणे शक्य झाले. आपल्या सख्या भावामुळे रावण मारला गेला. त्यामुळे शक्य तेवढ्या घरातील गोष्टी गुप्त ठेवा. बाहेरचे लोक या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतात. लोकांना इतरांची मिळकत किती आहे हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते. ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने इतरांच्या कमाईबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपली धनसंपत्ती आपण गोपनीय ठेवली पाहिजे. हल्ली थोड्याफार फायद्यासाठी लोक एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. तसेच जास्त पैसे कमावणाऱ्या व्यक्तीला समाजामध्ये वेगळे स्थान असते. एकंदरीत बोलायचे झाले तर आपल्या मिळकतीवरून समाजामध्ये आपले स्टेटस ठरते. आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा. कदाचित आपण आनंदात आहोत ही काही लोकांना पचणार नाही. विशेष म्हणजे जे लोक आतून तुमच्यावर जळतात अशा लोकांना तुमचा आनंद बघून शांत झोप येणार नाही. चिंचेला पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटते, त्यावेळेस आपल्या जिभेचे सृजनशक्ती जागृत होते. अगदी तसेच आपल्या आनंदाचे क्षण बघून काही लोकांचे दृष्ट लागण्याची शक्यता असते. जर आपले शुभचिंतक जास्त असतील तरच आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होणार नाही, कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्या भल्याचा विचार करत असतात आणि आपणास शुभ आशीर्वाद देत असतात. मनामध्ये अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात अनेक संकटे येतात. बुद्धिमान व्यक्ती फक्त तोच विचार करतात जो त्यांच्या हिताचा असतो. बुद्धिमान व्यक्ती बोलताना नेहमी नजरेला नजर भिडवून बोलतात, कारण समोरच्या व्यक्तीच्या डोक्यातील विचार त्यांना वाचायचे असतात. अशी व्यक्ती जास्त बोलत नाही, स्वतःबद्दल इतरांना फारसे जाणून देत नाही. तसेच बुद्धिमान व्यक्ती आपल्या विरुद्ध विचारसरणीच्या लोकांशी वाद घालण्यात बसत आपला वेळ वाया घालवत नाही. त्यांना त्यामध्ये रसही नसतो. विनाकारण तुम्हाला कोणी तुमचे वय विचारले असेल तर कधीच खरे वय सांगू नका, कारण तुमचे खरे वय जाणून घेऊन गैरफायदा घेतला जाऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या रोगावर औषध उपचार घेत असाल तर लोकांना सांगू नका. यामुळे तुमच्याबद्दल नकारात्मक गोष्टी समाजामध्ये पसरवल्या जाऊ शकतात. तसेच तुमच्या आजाराचा गैरफायदा देखील घेतला जाऊ शकतो.